फ्रेंड्स, जय शिवराय. तुम्हाला कळलंच असेल की आज मी कुठे चालली आहे. हो, सध्या चर्चेमध्ये आहे. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर जे भिवंडी येथील मराडेपाडा इथे आहे. तर आज तिथे दर्शनासाठी जाणार आहे. ॲक्च्युली या मंदिरचं लोकार्पण आहे ना, ते 17 मार्चला शिवजयंतीच्या दिवशीच झालेलं होतं. आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेलं होतं. जायची इच्छा तर त्याच दिवशी होती, पण काही कारणास्तव नाही जाता आलं. तर म्हटलं लवकरात लवकर जायचं आहे, महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि तिथे ना कसं मंदिर हे खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी. आणि शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे ना, तो चित्रीकरण म्हणजे बोलतात ना, ते थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान आहे बोलतात. तर मला खरोखर खूप उत्सुकता आहे की मला जायचं आहे. आणि जोडीला सोना पिंका पण आहेच. तर मग काय, गाडीमध्ये थोडीशी मस्ती मस्करी करतच जाणार आहे. तर मी जाते, माझ्या जोडीला तुम्हीही दर्शन करा. आपण थोडं माहिती तिथे मिळते का तेही बघूया, तो प्रयत्न करूया आणि जे काय आहे ते तुम्हालाही दाखवूया. तर चला मग. कोणाबद्दल बोलणं चालू आहे? कोण बोलवणार आहे? कोंबडा कोण कापणार आहे? कोंबडा ना आणि आपण तो विश्व आधीला कोंबडा आहे तो तेवढा टेस्टी होता. जबरदस्त होता ना गावठी कोंबडा. गावठी कोंबडा आम्ही होळीच्या दिवशी गावठी कोंबडा फुकट खाल्लंय. सगळ्यांना 20 रुपयामध्ये खाल्लाय. फुकटच खाल्लाय. सोनाने मटण पण फुकट खाल्लंय. कसं काय? आलेल भाऊ गेला कोंबडा घेऊन आणि सगळं बोलतो तो 50 रुपया. आले भाऊ के हिसाब से बोल. काय बोला का वहिनी? हिसाब से बोलणार आहे. तो 40 रुपये दो. एवढा स्वस्त कसा? हा, त्याला वाटलं की साफ करायला आणलाय असा. अच्छा. आणि भाऊनी पण 20 रुपये दिले आणि कोंबडा घेऊन घरी आला. 20 रुपये दिले, घेऊन आले कोंबडा. अरे वा. सोनाला काय स्कॅन गुगल पे केला ना, तर मग तुला होतं आले का मग तो आले आले. माझ्या नवऱ्याने मला 400 रुपये पाठवले. आणि माझ्या नवऱ्याने 800 रुपयाचा कोंबडा आणला. दुसऱ्या दिवशी त्याला बोलतो ऐसा मुर्गा देता है क्या, मेहमान लोग हमारे खाना नहीं खाया, वो तो सेट 800 रुपये लो और घर पे जाओ, झगड़ा मत करो. आम्हाला कोणी असं पप्पाने सगळ्यांना भाज्या पाठवून दिल्या. आमची होली सगळी फुकट गेले. मस्त. मला पण एकाच दिवशी तिघांना तुम्हाला भारी आहे. नाही, होळी आहे ना, जाधव परिवार साठी होती वाटते. फ्री होती. टोपच घेऊन गेलता मयूर ना हा त्या दुकानातच. टोप बरोबर. मी याला काय बोलली, भाजी ठेवली. मी बोलली कसं बोलली, तर नाही घेतल्या ना ती भाजी घेऊन जा. त्याला बोला ही भाजी खा आणि तू बघ. म्हणजे शिजत नव्हता असं कसं एकदम चिकन कसं असतो पंजाबी किंवा कॉकरेल असेल. पंजाबी कोंबडा होता. पंजाबी पण नाही, वेगळा असं लगेच शिजला तो. डाऊट 850 झाले. 800 भेटले. मग डाऊटफुल गेला का कपडे आले ते पक्का. आता दिसत पण नाही लाईट. चला. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ याचा एंट्रन्स आहे. आता रात्र झाली आहे म्हणून जरा फारसं दिसत नाहीये. हे गावातून आहे ना धनी हा रस्ता? इंटरेस्ट नाही तो आहे ना, मुख्य रस्त्यापासून आतल्या रस्त्याला जाणारा तो ती एंट्री म्हणून तिथं ते गेट बनवलं आहे. गेट बनवलेला आहे म्हणजे कळाव की इथून आहे रस्ता असा. बरीच लोक बरेच लोक जातात. ते गाड्या दिसतात ते इथे आता येतात. लोक घरी जातात, आम्ही दर्शनाला चाललो आहोत. मग काय या पिंकामुळे दिसत नाहीये ती. दिसत नाहीये ती. या पिंकामुळे उशीर होतो आम्हाला नेहमी. काय पण माझी. मग काय. आता लोक येतात आणि आम्ही चाललोय. सगळीकडे काळोख आहे बाहेर अगदी. दिवसा जरा दिसली असती झाडं, आता सगळी काळी काळी दिसतंय. बाहेर काही दिसत पण नाहीये. लोकांना आपण दाखवायचं आम्ही येतोय. गावातून रस्ता असल्यामुळे रस्ता थोडा छोटा आहे. असं
एकच गाडी पास होऊ शकते. हिवाळी गावातून जायला लागतो. हिवाली मला वाटतं आपण आतल्या रोडने आलो वाटतं, तो बाहेरचा रोड आहे. मराठी बाराला जायचं कसं जायला लागेल? आतमध्ये आलं गावात. त्या बाहेरच्या रस्त्याने जायला लागेल. या रस्त्याने नाही जाते आहे काय इकडनं नाही, रस्ता? एकदम रस्त्याने. नाही ना. तेच रस्त्याने जागा. ओके ओके. आम्ही थोडासा रस्ता चुकलेलो आहोत. आता रिवर्स चाललो. गाव बघायला आलो. 2 रस्ते होते. 2 रस्ते. हो मग काय. जाईल का महाराज तुमची निघेल ना? तुमच्या मित्राच्या घराच्या इथूनच आहे का? इथंच बोलले ना. हा राहुल अंधेरे. बरोबर बोलली ना मी. रस्ता भेटला. मग मित्राला हाय बाय करता की नाही? नाही, तो राहायला वसईला आहे आणि एक अच्छा त्याचा भाऊ आपल्या चंदन बघित राहतो. अच्छा अच्छा अच्छा. चालू आहे मंदिर. छान अशी लाइटिंग दिसते. आपल्याला उशीर झालेला पण बघूया आता कसं. नाही छान दिसते पण लाइटिंग पण छान दिसते. तिलाच आपल्या महादेवाची एक सुंदर मूर्ती आहे. हे बघा खूप छान आणि सुंदर मूर्ती आहे. आणि इथून आत मंदिर दृश्य आहे. किती सुंदर असे दृश्य आहेत. म्हणजे ना हे जे हत्ती आहे बघा, घोडे, सैनिक हे सुरुवातीलाच आहेत. बघा खूप छान. लावू शकतो का? पाणी देते आई, जर मम देते. खूप छान आहे. मजबूत आहेत सैनिक आपल्या महाराजांचे. चोर पण किती मोठा आणि छान आहे बघा ना. ऍक्च्युली एक किल्ल्याची थीम दिली आहे. हा. किल्ल्याची तटबंदी आहे आणि त्याला एक मुख्य गेट म्हणून मोठा असा लाकडी दरवाजा जातो तिथे काही आहेतच, भेटतातच आहेत आम्हाला. प्रणव काय आहे, तुझी मम्मी आणि मी. म्हणजे असं आम्हाला काही फिक्स करावं लागत नाही. आम्ही बोलतात ना, नेचरच आम्हाला भेटवतोय जिथे तिथे. म्हणजे पनू आणि यश कसे भेटतात हा. तसे आता आम्ही दोघी पण दोघी भेटतोय. भेटतोय. झालं मग तुम्ही दर्शन केलं आतमध्ये? खूप छान मंदिर आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या म्हणजे भिवंडीचा ही शान आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राची शान आहे. म्हणजे प्रत्येकाने येऊन इथे दर्शन घेतलं पाहिजे. सगळ्यांनी प्रत्येकाने- या हा. आणि घ्या दर्शन घ्या. तुम्ही प्रत्येकाने नक्की इथे या. बघितलं पाहिजे. इथे येऊन बघा बघा, सर्व बरोबर. इतिहास दाखवला आहे. हो. आणि ह्या ज्या तोफा आहेत या तोफा मी मुख्य म्हणजे सांगू इच्छिते कारण ह्या तोफा कशाळीमध्ये जे उत्खनन केलं ना, ओके. बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं तेव्हा ह्या शिवकालीन तोफा निघाल्या होत्या. हा, आणि अच्छा. त्यांचं जतन करण्यासाठी त्यांनी इथे त्या लावल्या. अच्छा. अरे वा त्याला वा. ते लिहायचं होतं, म्हणलं नंतर लिहितील. पण मग आता तुमचा हा चालू आहे तर लोकांना कळलं पाहिजे. कळलं पाहिजे. हो हा. खरोखर कारण खूप तुम्ही छान. पण एखाद्या न्यूजवर ऐकलं होतं ना का कशाळी ठिकाणी उत्खननामध्ये तोफा निघाल्या, तर अच्छा. त्याच या तोफा आहेत. हा. अरे वा वा. छान छान. खूप छान माहिती दिली आहे ताईंनी आपल्याला. हा, तर आपण बघूया अजून काय आहे ते. हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे विश्वस्त योगेश दळवी हे आपल्याला इथे भेटले आहेत आणि ते मंदिराची संपूर्ण माहिती देतील. कशी संकल्पना त्यांनी साकारली आणि त्याला वास्तवात रूपांतर केलं त्याबद्दल थोडीशी माहिती दे. नक्कीच महाराष्ट्राची अभिमानाची गोष्ट आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर असं अशी प्रत्येक शिवभक्ताची इच्छा होती. तेच आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या महाराष्ट्राला जेव्हा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर साकारण्यात आलेलं आहे. हे नुसतं मंदिर नसून इथे शक्तिपीठ आहे. म्हणजे येणारा जो शिवभक्त आहे
ते इथून जाताना काही ना काही शिकवण घेऊन नक्कीच बाहेर पडणार आहेत. आणि त्यांच्या मनात एक संकल्पना अशी आली की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जयंतीपुरती नसावे, प्रत्येक शिवभक्ताच्या मनात असावे. त्यासाठी त्यांनी एक छोटासा विडा उचलला होता आणि तो प्रत्यक्ष महाराष्ट्राला हेवा वाटेल असं एखाद्या आपण असं करतो की कुठल्या तरी गड किल्ल्यावर आलो आणि या मंदिरात अशी कुठली गोष्ट नाही की जी महाराजांच्या काळात आपल्यानंतर बघायला तर नाही भेटली. आपण पूर्ण इतिहास ऐकून होतो, पण जी आपली येणारी पिढी आहे किंवा आपण आहे ती नक्कीच त्यांना या मंदिरातून काही ना काही महाराजांची शिकवण नक्कीच देऊन जाणार आहे. आणि खरं तर नुसतं भिवंडीकरांसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र असो संपूर्ण देशाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक नागरिकासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे की आज महाराजांचं मंदिर जे बनतं आहे. खरं तर आमचे डॉक्टर चौधरी असतील आणि हे सगळे त्यांच्यासोबत असणारे मावळे यांच्या मनात हा विचार येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि नुसती मनात विचार आला नाही तर 7 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर ही भव्य अशी वास्तू आज संपूर्ण या देशाच्या नागरिकांसाठी खुली झालेली आहे. अगदी मोठ्या उत्साहात मंदिराचं लोकार्पण सोहळा इथे संपन्न झाला आणि हे नुसतं मंदिर नसून हे एक शक्तिपीठ आहे. येणाऱ्या पिढीसाठी या सर्व मावळ्यांनी एक आदर्श ठेवला आहे की आम्ही काहीतरी समाजासाठी करू शकतो आणि चांगलं काय काम आयुष्यात काय असेल तर हे आहे. काही आपल्याला भाऊंनी माहिती दिली आहे, सांगितलं आहे, त्याच्याबद्दल खरोखर खूप छान आहे. तर मलाही जायचं आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्याची एक उत्सुकता झालेली आहे. तर आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. हां, धन्यवाद तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल. चला. इतकी सुंदर आहे ना की अयोध्यामध्ये श्रीरामाची मूर्ती ज्या मूर्तिकाराने बनवलेली आहे ना त्यांनीच ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवलेली आहे आणि खरोखर खूप सुंदर मूर्ती आहे. खरोखर साक्षात महाराजांचे दर्शन होतात ते असं काहीतरी फील होतं आणि इथं येऊन ना एक वेगळीच भावना मनात येते. खूप छान मंदिर केलेलं आहे. मंदिर जे डिझाईन केलेलं आहे तेही खूप छान आहे आणि या मंदिरचे वाईब्सच काहीतरी वेगळे आहेत. मी खरोखर सांगेल व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा ना प्रत्यक्ष येऊन सगळ्यांनी इथं दर्शन घ्या. खूप छान आहे. कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. नव पार्वती पदे हर हर महादेव हर हर महादेव. इथे बाजूला तुळजाभवानी आईची सुद्धा खूप सुंदर मूर्ती आहे. आणि दुसरीकडे जिजामाताची खूप सुंदर मूर्ती आहे. खूप छान मंदिर आहे आणि इव्हन त्याच्या बाजूलाही सगळं त्यांची हिस्ट्री आहे शिवाजी महाराजांची ती सांगितली आहे ते दाखवलेलं. तर आता आपण ते बघूया. दोन्हीकडून रस्ते आहेत ॲक्च्युली जायला. आपण इथून जाऊया. हे शिवाजी महाराजांचे वडील आहेत. ॲक्च्युली खाली ना सगळीकडे अशी माहिती दिलेली आहे. तर इथे लिहिले छत्रपती शहाजीराजे भोसले शिवाजी महाराजांचे वडील. तर हे त्यांचं चित्रीकरण आहे. असंच ते पुढे आहे. हे बघा पुढे आहे जिजाऊ माँसाहेब त्यांचं चित्रीकरण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण आयुष्याचं एक थोडक्यात चित्रीकरण इथे करण्यात आलेलं आहे. त्याची माहिती देण्यात आली आहे. तर ती आपण बघूया. हे बघितल्यावर आपल्याला कळेलच कसं आहे ते. हे शिवसंस्कार म्हणून आहे. जिजामाता आपल्या महाराजांना संस्कार देतात, शिकवतात आहेत ते आहे. हे राज्य भावे ही श्रीची इच्छा. खूप सुंदर आहे. खरोखर खूप सुंदर आहे. आई भवानीने आपल्या महाराजांना शिवाजी महाराजांना जेव्हा तलवार दिली होती ते आहे.
स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा. शस्त्र आहेत ते इथे प्रदर्शनीसाठी ठेवलेत. वाघनखे आहे, तलवार आहे, बघा. परत खंजीर आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र इथे ठेवले आहेत. ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बापरे. आणि हे त्या काळातले असतील. हो, त्या काळात अशी शस्त्र होती जे नवीन नवीन शस्त्र तयार करायचे, जे दुश्मन आहेत त्यांच्यावर वार करण्यासाठी. हा. म्हणजे किती जुने आहेत हे. हा. वा. वेगवेगळ्या प्रकारचे तलवारी आहेत. त्याच्यात एक नाग स्वरूपात ही तलवार आहे, ती काय वेगळ्याच प्रकारची दिसते. हो ना. तलवारींमध्ये पण डिझाईन आहे. डिझाईनर तलवार प्रत्येकाची चॉईस होती, त्याप्रमाणे ते तलवारी उडवायचे आणि ते लढाईमध्ये ते शस्त्र वापरतात. वजन पण किती असेल, किती हेवी असेल ते. पूर्वीचे जे शस्त्र होते ना ते खूप हेवी यूज करायचे, कारण पूर्वीचे जे राजा होते किंवा त्यांचे जे सेनापती सैनिक होते ते तसे दांडगट होते एकदम असे. हो, सुरुवातीला बघितलं ना, मी म्हंटल ना, जे होते त्यांचे सैन्य हे किती छान असे काढ आणि मस्त म्हणून होते. तर शिवाजी महाराजांनी काही मावळे घेऊनच अख्ख्या स्वराज्याची स्थापना केली. खरोखर ते तसे त्यांच्यामध्ये शूरवीर होते. शूरवीर, ताकद भरपूर. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये आपला आरमार उभा केलेला आहे. म्हणतात देशाचं पहिल्या कोणी नेव्ही दलाचं कोणी स्थापना केली असेल ते छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज. महाराजांनी केलेली. हो, वाव. हा, हे बघा. म्हणजे याच्या खाली ना अशी माहिती दिलेली आहे. तुम्ही आलात ना तर तुम्ही वाचू शकता वेळ घेऊन. खाण्याची बोटं छाटलेली, हा, त्याचं चित्र सुद्धा चांगलं हा, आहे. हे बघा त्याची बोटं अशी कापलेली आहे, तिथे दाखवलंय. हा, अच्छा, वा. हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जेवढे लढाया लढल्या किंवा त्यांच्या आयुष्यात जे जे काही घडलंय ते सगळं दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न केलेला आहे. हा, हे ही बघा. आग्र्यावरून सुटका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटका सुटका कशी झालेली. ते दाखवलं. हा, ते शूरवीर तर होतेच, पण त्याच्या जोडीला बोलतात ना खूप बुद्धिमान बुद्धिमान होते. हा, ही गोष्ट आहे. फक्त शूरताच नाही तर बुद्धिमत्ताही त्यांच्यामध्ये प्रचंड होती. हा. हे लिझर्ड आहे ना ते. हे जे चित्र आहे ना, तानाजी मालुसरे यांनी एका किल्ल्यावर चढण्यासाठी खूप तो हार्ड असा किल्ला होता, तो चढण्यासाठी त्यांना काय सुचत नव्हतं. त्यावेळेस त्यांनी घोटपडीला दोरखंड बांधून किल्ल्यावर फेकला आणि त्याच्या साह्याने सगळे सैनिक किल्ल्यावर चढले आणि तो किल्ला जिंकला. हो ना. अशी ती स्टोरी आहे. हो, बघा. वाव, किती छान ना. खरोखर छान आहे. जिजामाता यांची सुवर्ण तुला त्यावेळेस केली होती शिवाजी महाराजांनी. बापरे. अजून इथेही या बाजूला हे शस्त्रास्त्र ठेवलेले आहेत. शस्त्र आहेत आणि हे मोठे आहेत. हा, भरपूर. तलवारी वेगवेगळ्या प्रकारे तलवारी आहेत. हो, आर्टरीज आहेत तीन हे. कमान आहे. हो, बापरे बापरे बापरे. हे इतके मोठे मोठे, हे इतके मोठे मोठे कसे पकडत होते. हा, बापरे. खरोखर मानलं पाहिजे. हा चिलखत आहे. त्यावेळेसचे सैनिक, सेनापती आणि महाराज सुद्धा या प्रकारचे चिलखत हे पूर्ण लोखंडाचं आहे ना. लोकांनी एक जाळी बनवलेली आहे चिलखत म्हणून त्यावेळेस वापरत असेल, कारण कोणी वार केलं तर ते वार आपल्या शरीराला कुठे इजा होऊ नये म्हणून ते चिलखत घालायचे ते. अच्छा अच्छा. पण खरोखर पण ते पण सुद्धा किती हेवी असेल ना हे. हा, पण ते त्यावेळेसच्या लोकांना ती त्याची सवय सवय habit होती आणि actually त्यांना ते त्यांच्यामध्ये ताकदही तेवढी होती. हे बघा ना किती मोठे मोठे हे हे भाले आहेत. भाले आहेत ना. भाले, हा. कुऱ्हाड आहे. ए, हिरकणी माता. हा. तुम्ही बघितलेलं आहे, याच्यावर मूवी पण आहे ऍक्च्युली. मी बघितलेली आहे. पण मला है ना? त्याच्याबद्दल एवढी माहिती नाही. हा, मी बघितलेली आहे ऍक्च्युली. ती हिरकणी माता आहे, ती आपल्या मुलाला घरी सोडते आणि मग ती येते, असं काहीतरी स्टोरी आहे. तिला जायचं असतं, बाळ घरी लहान असतं, त्यासाठी ती डोंगर उतरून जाते. याच्यावर आहे. मग यावर मूवी पण आहे ऍक्च्युली. मी ती बघितलेली होती. हा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्यांची ती मिरवणूक आहे. घोडे, हत्ती आणि सैनिक, गाजावाजा. आणि हा राज्याभिषेकचा दरबारातील चित्र जो लोकांच्या घरी असतो. राज्याभिषेक शिवाजी महाराजांचं झालेलं दरबारात त्याचं हे चित्रीकरण आहे. खूप छान आहे.
त्याच्यात हिंदू होते, मुस्लिम होते, ब्रिटिश होते, सगळ्या प्रकारची लोक होती. खूप छान असं रेखाटलेलं आहे. हे संभाजी महाराजांचं चित्र आहे. त्यात त्यांनी वाघाचा जबडा फाडलेला होता. हे आता इथपर्यंत आहे ते सगळे आम्ही बघितले. त्यांच्या पूर्ण आयुष्याबद्दलचं जी माहिती पूर्ण जीवन रेखाटलेली आहे. ते खूप सुंदर असं आहे. चला मग आता पाहूया जे मंदिराच्या बाजूला जी तटबंदी आहे किल्ल्याची, त्यावर जाऊन वरतून बघूया कसं दृश्य दिसतं. कसं दृश्य दिसतं ते. आणि इथून मंदिरही खूप सुंदर दिसत. मला दाखवू येतं. हे बघा, खरोखर खूप सुंदर दिसतंय. आता इथे ऍक्च्युली कसं सगळे लाईटी चालू आहे, त्यामुळे व्यवस्थित चेहरा दिसत नसेल मे बी, पण हरकत नाही. आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी. मंदिर खूप सुंदर आहे. मी सतत बोलते ही गोष्ट. खरोखर येऊन खूप खूप छान वाटलं आहे. त्याने यायचं आहे, बघायचं आहे, इथे एकदा तरी भेट द्यायची, आपले महाराजांचं दर्शन करायचं आहे. सुंदर मंदिर आहे हे. आणि आपल्या महाराष्ट्रातील हे पहिलं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. हा ना धने, ते पहिलं मंदिर आहे ना महाराष्ट्रामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं. माझ्या आठवणीत तरी मला असं वाटतं हा पहिलं मंदिर आहे जो महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. यापूर्वी मला नाही वाटत कुठे महाराष्ट्रात, मला असं वाटतं साऊथला कुठे एक मंदिर आहे वाटते महाराजांचं. कसं वाटलं तुमच्या लोकांना मंदिर? खूप छान आहे. फोटोपेक्षा रिअल मध्ये खूपच छान आहे मंदिर. आणि खिंजाला जास्तच आवडलंय. हो, परत एकदा येणार आहे आम्ही नाव मामी. हो, मग दिवसा येऊ. आम्हाला ऍक्च्युली आता रात्र झाली इथे यायला, पण नक्की येऊ आम्ही पुन्हा. दिवसा येऊ, म्हणजे दिवसाही कसं दिसतं हे बघूया. जावई थकले आहेत. जावई जास्तच फिरले. जावई थकलेत का? कसा वाटला जावई मंदिर? पुढच्या वेळी जेव्हा आपण येऊ ना त्यावेळी जेवणाची सोय करू येऊ. आपण घेऊन तिथे पुढच्या गावामध्ये जेवू आणि महाराजांच्या मंदिराचं दर्शन, तटबंदी सगळं बघून मग जेवू, मग पुन्हा येऊ. असं पूर्ण दिवस असा पुन्हा येऊ. हे जे आमची पिंका देवेंद्र फडणवीसची बहीण आहे, देवेंद्र फडणवीस साहेब लोकार्पणाला येऊन गेले की 4 दिवसानंतर पुन्हा आली. पुन्हा येऊ. बरोबर. हवा छान आहे, खरोखर वातावरणही छान आहे इकडचं. जेवण दिलं आणि झोपायला सांगितलं. तसं इथे रात्रीचे वॉचमॅनांची गरज आहे. चौकी चांगल्या नटलेल्या आहे, सुंदर दिसत चौकी. आपलं छत्रपती महाराजांना भेटायचंय, तयारी तर केलीच पाहिजे ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भारी आहे ना दरवाजा. खोलू शकतो का ग आपण याला? चौघी जणी मिळून तरी खोलू शकतो का याला? मिरची आहे का बघ सोना. असेल ना, मी आणू का? हा पडला बघतो. आम्हाला एवढी भूक लागली आहे, आता आम्हाला मस्त वडेपाव भेटलेले आहेत, आता ते खातो. छान आपला एकदम देशी वडापाव. वडापाव, मिरच्या टाका ना यामध्ये असं. घरगुती वडापाव द्या, आता भूक लागली. मिरची भाजी बनवा. हा चला, मी पण आता खाऊन घेते आधी. छान आणि भूकही लागलेली आहे. यायचं आहे त्या चक्कर मध्ये नाश्ता केला नाही, आता भूक लागली. घरी एवढे करतात ना व्हिडिओ, आणि व्हिडिओ मध्ये येताना मग अशा डुलत असतात. सई कुठे चाललो आपण? हो घरी. चला. कसं वाटलं तुम्हाला? मजा आली का नाही आली? धनी धूळ येईल ना, काचा लावून घ्या. आता धूळ येईल. रस्त्याचं काम चालू आहेत, त्यामुळे हा धूळ माती आहे. नॅचरल जी हवा होती ना ती गावामध्ये होती, तिथे मजा येत होती. काचा बंद करून, एसी बंद करून. काय
धुके पडले. हो इथं धुके पडलेले आहेत. आमच्या पिंकाच्या भाषेत धुके पडलेले आहेत. बघा पुढे दिसतो का बाबा तुम्हाला? काय दिसत नाही मला. नाही, तू सांग बरोबर. कसं लेफ्ट जाऊ राहायचं. ओ शिट. ओ मसालावाला जायला मसाला घ्यायचा आहे आम्हाला. मसाला पिंकाला घ्यायचा आहे. मसाला घ्यायचा. माझा आहे सध्या. लवकरच आम्ही मसालाही करणार आहे आणि तोही आम्ही ब्लॉग दरवर्षी दाखवणार. बनवतो पण आता संपलाय. हो, हो. यावर्षी मग मसाला बनवूया तेव्हा ती सगळी रेसिपी दाखवूया ना. आणि आपण टेरेस वरती ते सुकवून सुकवून मग काय ते पण दाखवूया. लवकरच. आता सध्या करायचं होता पण धनी बोलतात ते या महिन्यात नको पुढच्या महिन्यात नाही, याच महिन्यात बनवून टाकू. असे हे लोक बोलतात की पुढच्या महिन्यात नवीन मिरची येणार आहेत हा? येणार आहेत. हा सुकल्या पण ऊन पण जास्त असल्यामुळे सुकलेल्या पण असतील ना ग. मी चला मंदिरात जाऊन आलो आम्ही. खरोखर खूप सुंदर आहे मंदिर आणि तिकडचं वाईब पण वातावरण पण खूप छान आहे. कसं वाटलं धनी मंदिर? खूप छान आहे मंदिर. मंदिरात जाता क्षणी असं फिलिंग झालं का तिथे काहीतरी एक वेगळी एनर्जी आहे, वाईब आहे, एक वेगळीच फिलिंग आहे. मला तर असं वाटतं प्रत्येकाने तिकडे जावं आणि एकदा तरी त्या मंदिरात जाऊन महाराजांचे दर्शन घ्यावं आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. भिवंडीकरांसाठी हे अभिमानाची गोष्ट आहे. मी तर म्हणतो भिवंडीकर नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांना जो आपला दैवत मानतो, जो कोणी प्रेरणास्रोत मानतो, त्यांनी प्रत्येकाने त्या मंदिरात नक्की एकदा तरी जावं. तरी आणि जातीलच. खरोखर मंदिर खूप सुंदर आहे. खरोखर आणि सांगते. आता सुद्धा गर्दी भरपूर आहे. साधारण आम्ही 9:15 पर्यंत होतो रात्री, तरी गर्दी बरीच होती. आणि खरोखर वातावरण इतकं छान ना, असं वाटत होतं तिथं बसावं. म्हणजे इतकं शांत आणि खरोखर वेगळंच असं प्रसन्न वाटत होतं. मनाला शांती भेटत होती. खूप छान होती. तर आता आलो आहोत आम्ही. दरवाजा लावून टाका. चला आता जरा फ्रेश होतो. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा आणि बेल आयकन सुद्धा दाबा म्हणजे आमचे येणारे ब्लॉग्स हे तुम्हाला कळतील. जय चला, शिवराय. जय शिवराय. बाय.